नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की चिंटू माकडाने शिकाऱ्याच्या जाळ्यातून सिंहाला कशा प्रकारे वाचवले. मैत्री कोणाशी करावी भाग 2. चिंटू आणि सिंह रोज जंगलात एकत्र फिरायचे. एक दिवस पोपट चिंटूला बोलू लागला की चिंटू, हे सिंह खूप भयानक असतात हा. ते कधी पण तुला खाऊ शकतील. माझे बोलणे समजून घे बरं का. चिंटू बोलतो, पोपटा तू काहीही बोलतोस. तो मित्र आहे माझा. मी त्याचा जीव वाचवला आहे. तो खूप चांगल्या मनाचा सिंह आहे हा. हे ऐकताच पोपट तिथून उडून जातो. एके दिवशी सर्व प्राण्यांमध्ये गडबड होते की जंगलात एक शिकारी आला आहे म्हणून सर्व प्राणी लपून जातात. तेव्हा सिंह चिंटू माकडाला बोलतो, घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आपण माझ्या गुहेमध्ये लपून राहू. मग ते दोघे गुहेमध्ये सोबत राहतात. बरेच दिवस निघून जातात. शिकारीच्या भीतीने कोणताच प्राणी जंगलात फिरत नाही आणि सिंहाला खूप जोराची भूक लागलेली असते. अरे, मला खूप भूक लागली आहे. एवढ्यात तिथे पोपट येतो. अरे चिंटू, चिंटू, चल इथून जाऊया. सिंह खूप दिवसांपासून उपाशी दिसतोय. त्याचा चेहरा नाही बघितलास का? कसा चिडलेला दिसतोय तो. कधीही तुला त्याचं जेवण बनवेल. चिंटू बोलतो, अरे नाही रे पोपटा, मी त्याला अशा परिस्थितीत सोडून नाही जाऊ शकत. आता खरा वेळ आहे आणि अशा वेळेत त्याला माझी गरज आहे. पोपट बोलतो, अरे चिंटू, मूर्खपणाची पण एक हद्द असते हा. तू ते पण ओलांडली आहेस. तुझे काहीच नाही होऊ शकत. हे बोलून पोपट तिथून उडून जातो. सिंहाला खूप भूक लागलेली असल्यामुळे त्याला भूक सहन होत नव्हती. सिंह, अरे, मला खूप भूक लागली आहे. मला सहन नाही होत आहे. मी या माकडाला ह्या दिवसांसाठीच तर ठेवला आहे ना. त्याची नजर चिंटू माकडावर होती आणि सिंह चिंटू माकडावर खाण्यासाठी झडपला. चिंटू माकड पळून जाऊन झाडावर चढतो आणि बोलतो की तू माझा मित्र नाही आहेस. मी तुझा जीव वाचवला होता आणि तू मलाच खायला निघाला आहेस. तू चांगला नाही केलंस. तो पोपट बरोबर बोलत होता पण मी त्याचे एकही ऐकले नाही. तेवढ्यात तिथे पोपट येतो. अरे, मी तुला सांगत होतो ना, हा तुला खाऊन टाकेल, पण तू ऐकत नव्हतास. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. ते बघ, शिकारी येत आहेत. ते सिंहाला पकडून घेऊन जातील. आपण चल जाऊया. असे बोलून ते दोघे तिथून निघून जातात आणि तिथे शिकारी येतात आणि सिंहाला पिंजऱ्यात बंद करून घेऊन जातात. म्हणून मित्रांनो, मैत्री कोणाशी आणि कधी करावी हे आपण स्वतः पारखून घ्यावे. गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच अजून गोष्टींसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.